राखी बनवण्यासाठी 2 रंग वापरत आहे। सगळ्यात पहिले एक मॅजिक रिंग बनवायचा, त्यानंतर इथे एक चेन करायची आणि या रिंगमध्ये डबल क्रोशे करायचे, 2 चेन करायच्या, त्यानंतर याच्यात डबल क्रोशे करायचे, 2 चेनचा एक, नंतर हा दुसरा, हा तिसरा, चौथा, पाचवा, असे टोटल 20 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे। 7 हे 20 झाल्यावर दाखवते। 20 डबल क्रोशे करून झाल्यानंतर हा रिंग क्लोज करायचा, हे धागा ओढून पूर्ण नाही करायचं आहे, थोडा होल राहू द्यायचा आहे, थोडं छिद्र राहू द्यायचं आहे। त्यानंतर इथे सेकंड चेनमध्ये जोडून स्लिप स्टिचने जोडून बंद करायचं आहे हा राऊंड, म्हणजे इथे हा कंप्लीट होईल। स्लिप स्टिचने जोडून घेऊ, त्यानंतर एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा। आता ह्या रंगाचा धागा घ्यायचा आहे, इथे गाठ तयार करायची कशी, आणि पुढे 10 चेन्स करायच्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। 10 चेन्स झाल्यानंतर ह्या होलमधून या अशा टाकायचं आणि हे इथे जोडवायचं, फर्स्ट चेनमध्ये जोडून घ्यायचं स्लिप स्टिचने किंवा सिंगल क्रोशाने। स्लिप स्टिचने जोडून घेऊ, स्लिप स्टिचने जोडल्यानंतर इथे 2 चेन करायच्या आणि आता हा जो रिंग आहे ग्रीन कलरचा, त्या रिंगमध्ये डबल क्रोशे करायचे, हे सुद्धा 20च डबल क्रोशे करायचे। 6 7 8 9 असे 20 करून झाल्यावर दाखवते। 20 डबल क्रोशे झाले आहे। हे झाल्यानंतर असं राहील, तर हे आपल्याला या होलमधून असं मागच्या दिशेने काढून घ्यायचं ग्रीन कलरचा रिंग, आणि सेकंड चेनमध्ये याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे आणि बंद करायचं हा राऊंड। असे हे एकमेकांमध्ये साखळीसारखे 2 राऊंड कंप्लीट झाले। एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा। यानंतर आता आपण याचं दोरी कशी बनवायची ते बघणार आहोत। कॉर्ड हे बांधायला, ही दोरी बनवण्यासाठी 2 रंगाचे धागे असे सोबत घ्यायचे आहे आणि इथे नेहमी जशी गाठ करतो तशीच गाठ करून घ्यायची। त्यानंतर या 2 धाग्यांपैकी एक कोणताही धागा असा बोटात पकडायचा, म्हणजे मेन हा धागा आहे, हा फक्त आपण असा हुकवर टाकत जाणार। हा हुकवर टाकल्यानंतर चेन करायची, परत हा हुकवर टाकायचा, चेन करायची, असं
करत हा धागा हा पूर्ण राखीचा जो कॉर्ड आहे तो कंप्लीट करायचा. पहिले हे धागा हुकवर टाकायचा, नंतर चेन करायची. याची तुम्हाला किती लांबी पाहिजे तेवढा तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे पूर्ण बनवून घेऊ. अशी ही कॉर्ड तयार झाली आहे. शेवटच्या वेळेस काय करायचं, हाची ग्रीन साखळी त्यातून हे दोन्ही धागे बाहेर काढायचे आणि कापून घ्यायचे, म्हणजे ते टाईट होईल. आणि इथे एक गाठ पण करू शकतो किंवा हे असेच राहू देऊ शकतो. आता हे याला कसं अटॅच करायचं ते बघू. हुकच्या सहाय्याने याला बाहेरच्या दिशेने आत घ्यायचं या कॉर्डला. हे बघा असं, आणि इथनं परत बाहेर आणायचं. इथून आतमध्ये टाकलं आणि इथनं बाहेर नेलं. या प्रकारे असं ही कॉर्ड आता इथे फिक्स झाली. आता आपल्याला मोती लावून याला डेकोरेट करायचं आहे. आता इथे मोती लावण्यासाठी साधा सुई धागा घेतला आणि गाठ मारून घेतली आहे. त्यानंतर मागच्या साईडने सुई घ्यायची वर आणि यामध्ये मोती टाकायचं. पहिले एक टाकायचा, मग पुन्हा खालच्या दिशेने सुई काढायची. नंतर दुसरा मोती टाकायचा. मागच्या दिशेने सुई नेल्यानंतर परत वरच्या दिशेने टाकायची आणि इथे पुन्हा एक मोती ओवायचा. हा जसा मोती जोडला तसेच आणखी 2 मोती जोडून घेतले आहे आणि मागच्या दिशेला सुई काढून घेतली. नंतर इथे गाठ करून हा धागा कापून घ्यायचा. इथे आपली ही राखी पूर्ण तयार झाली. याला तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये पण बनवू शकता. मी या चॅनलवर आणखी वेगवेगळ्या डिझाईन्स राखीच्या अपलोड केल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही बघू शकता. आणि ही डिझाईन कशी वाटली, तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि इतरांसोबत शेअर करा. या चॅनलवर नवीन असाल तर कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा. त्यामुळे जे मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.